आता आपण काय बघितलं, पिरियड ट्रेंड बघितला. पिरियड ट्रेंड मध्ये आपण कोणते पॉईंट बघितले? पहिला कोणता? ॲटॉमिक साईज, व्हॅलेन्सी, आणि तिसरा आता आपल्याला बघायचं मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता पहिला इथं क्वेश्चन आहे तुम्हाला, लुक एलिमेंट थर्ड पिरियड अँड क्लासिफाय देम इनटू द मेटल अँड नॉन मेटल. तर इथं तो ऑलरेडी दिलंय, सोडियम आणि मॅग्नेशियम जे आहेत ते लेफ्ट साईडला आहेत, आणि जे सल्फर आणि क्लोरीन जे आहे ते कोण आहेत? लेफ्ट साईडला आहेत, ते नॉन मेटल आहेत. त्याच्यानंतर इथं दिलंय बघा, इन विच साइड द पिरियड आर द मेटल लेफ्ट अँड राईट. आता मेटल जे आहेत ते कुठल्या साईडला आहेत? लेफ्ट साईडला आहेत, आणि नॉन मेटल आहेत ते इकडच्या राईट साईडला आहेत. त्याच्यानंतर पुन्हा विचारलंय, ऑन विच साइड द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल. आता नॉन मेटल हे तुमच्या राईट साईडला असेल, मेटल हे राईट साईडला असेल. आणि त्याच्यानंतर आता बघा, मेटॅलिक एलिमेंट लाईक सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड द लेफ्ट. आता हे मेटल असल्यामुळे हे तुमच्या लेफ्ट साईडला असणार आहेत, कोण? सोडियम आणि मॅग्नेशियम. आणि नॉन मेटल कोण आहेत? सल्फर आणि क्लोरीन हे तुमच्या तिकडं राईट साईडला असणार आहेत, कोणाच्या पलीकडे? मेटलाइटच्या पलीकडे असणार आहेत. त्याच्यानंतर मेटलाइट एलिमेंट सिलिकॉन लाईज बिटवीन द टू टाइप. आता हे जे आहेत झिगझॅग लाईन मध्ये गेली, तर झिगझॅग लाईन कोण आहे? सिलिकॉन आहे. आणि हा सिलिकॉन ह्या दोन एलिमेंटला म्हणजे दोन्हीच्या मध्ये हे त्याला आपण मेटलाइट म्हणतो, ज्याचे अर्धा कॅरेक्टर मेटलचे आणि अर्धा कॅरेक्टर नॉन मेटलचे. पुन्हा झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल नॉन मेटल. आता हे जे झिगझॅग लाईन गेली तर हे त्या दोघांना काय करते? सेपरेट करते. म्हणजे लेफ्ट साईडला कोण आहेत? मेटल आहेत, आणि राईट साईडला नॉन मेटल आहेत, आणि दोघांच्या मध्ये कोण आहेत? मेटलाइट्स आहेत. आणि त्याच्यानंतर मेटल अँड नॉन मेटल फॉर्म आयनिक कंपाऊंड. आता हे आयनिक कंपाऊंड तयार करतात. आता आयनिक कंपाऊंड म्हणजे कोणते? आता एक आपण एक कंपाऊंड बनवलं NaCl. आता त्याच्यानंतर मेटल फॉर्मड कॅटायन बिकॉज लॉस द इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल अँड दिस टेंडन्सी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आता Na वर प्लस चार्ज आहे, आउटर मोस्ट मध्ये शेल मध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन बाहेर प्रेझेंट आहे, तर ते काय करणार आहे? एक इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे, स्वतःवर प्लस चार्ज आणणार आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो? कॅटायन म्हणतो. आणि ह्या टेंडन्सीलाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. आणि क्लोरीन काय करणार आहे? त्याच्यावर मायनस आहे, म्हणजे त्याच्यावर एक इलेक्ट्रॉन ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग ते सोडियम कोण? एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे? गेन करणार आहे, आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? एनायन म्हणतो. आणि ह्याच टेंडन्सीला काय म्हणतो? निगेटिव्हिटी. समजतं? इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणलं जातं ह्याला. म्हणजे मेटल फॉर्मड कॅटायन बिकॉज ऑफ लॉस इलेक्ट्रॉन, म्हणजे आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन ते लॉस करणार आहेत, आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. आणि नॉन मेटल काय करणार आहेत? ते त्याला आयनाइन म्हणतो, कारण ते काय करणार आहेत? दुसऱ्या कोण इलेक्ट्रॉन गेन करणार आहेत, आणि त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करणार आहेत, आणि त्या टेंडन्सीला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता परत तुम्हाला विचारलं इथं की लेफ्ट टू राईट असताना इन द ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली. का डिक्रीज व्हायला लागली? तर जे प्रोटॉनवर एक एक्स्ट्रा न्यूक्लियॉन एक इलेक्ट्रॉन काय व्हायला लागलाय? ऍड व्हायला लागलाय. तर त्यामुळे ते काय करणार आहे? एक चार्ज जर त्याच्यावर ऍड झाला तर तो इलेक्ट्रॉन्सला काय करणार? त्याच्याकडे पुल करणार आहे, आणि पुल करल्यामुळे ॲटॉमिक साईज ह्या ठिकाणी डिक्रीज व्हायला लागली. त्याच्यानंतर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह डिक्रीज व्हायला लागली, कुठं? लेफ्ट कडून राईट करताना. आणि परत पुन्हा मेटॅलिक कॅरेक्टर पण डिक्रीज व्हायला लागले, आणि इन्क्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि हे इन्क्रीज व्हायला लागली, कुठून? लेफ्ट कडून राईट करताना. त्याच्यानंतर पुन्हा डाऊन द ग्रुप ह्याच्या अपोजिट ॲटॉमिक साईज इन्क्रीज व्हायला लागली. का इन्क्रीज व्हायला लागली? तर एक शेल ऍड होत जायला लागला. आता आपण जर बघितलं ग्रुप नंबर फर्स्ट हायड्रोजन, लिथियम, आणि त्याच्यानंतर सोडियम, इथे एक शेल होती, इथं 2 शेल आल्या, त्याच्या खाली गेलं की 3 शेल आल्या, म्हणजे न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल मधला डिस्टन्स वाढत जायला लागलाय. तर त्यामुळं इथं ॲटॉमिक साईज इन्क्रीज व्हायला लागली, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन्क्रीज व्हायला लागली, आणि मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा काय व्हायला लागले? इन्क्रीज व्हायला लागले, आणि डिक्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ह्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज व्हायला लागली डाऊन द ग्रुप. समजतंय? म्हणजे हे तुम्हाला 2 पॉईंट महत्वाचे ह्याच्यामध्ये. मेटॅलिक कॅरेक्टर ज्यावेळेस तुम्ही राईट करतात तर त्यावेळेस तुम्हाला हे सांगायचं ॲटॉमिक साईज डिक्रीज, ह्या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह डिक्रीज, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज, आणि इन्क्रीज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कधी? लेफ्ट कडून राईट करताना. आणि डाऊन द ग्रुप मध्ये ॲटॉमिक साईज इन्क्रीज व्हायला लागली, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन्क्रीज व्हायला लागली, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज व्हायला लागले, फक्त डिक्रीज करायला लागले इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि जे कॅटायन असतात तर ते काय करतात? त्यांची कोणती टेंडन्सी असते? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. समजतंय का? म्हणजे कारण ते इलेक्ट्रॉन काय करतात? लॉस करतात. आणि Cl कोण आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कारण ते काय करतात? इलेक्ट्रॉन गेन करतात. तर ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. म्हणजे सोडियम मेटल आणि नॉन मेटल हे मिळून काय म्हणतात? आणि कंपाऊंड म्हणतात. एकाची टेंडन्सी काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, एकाची टेंडन्सी काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे हे कॅटायन आयन म्हणजे कॅटायन आयन फॉर्म करतात, आणि एकावर त्याला एकाला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणलं जातं आणि एकाला इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणलं जातं. तर अशा प्रकारे आपला हा सगळा जो म्हणजे जवळपास 7वा-8वा व्हिडिओ असेल हा. तर हे सगळे व्हिडिओ मी अपलोड केले युट्यूबला. एकदा परत हे सगळे व्हिडिओ बघा. लेसन इम्पॉर्टंट 8 मार्क लेसन आहे. तुम्ही जर परफेक्ट केला तर 8 मार्क तुमच्या हातात आहेत. ह्याचे ऑब्जेक्टिव्ह, ह्याचे व्हॅलेन्सी तुम्हाला प्रत्येक म्हणजे कमीत कमी 30 ते 40 एलिमेंटची
तुमचा ऍटॉमिक नंबर, त्यांची व्हॅलेन्सी पाठ करा, कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे बघा. त्याच्यानंतर हे 2-3 मार्काला ऑब्जेक्टिव्ह होते ह्या लेसन मधला. आणि ब्रीफ तर महत्वाचे आहेत. मेरिट साईट, डिमेरिट साईट, मेंडलचे डोबेरियन ट्राईट साईट, ऑक्टेट आहेत, तर मॉडर्न पुन्हा हे आहे मॉडर्न फेरिक टेबल आहे. तर हे सगळं जर तुम्ही केलं आणि मेटॅलिक नॉन आणि पेरियोडिक ट्रेंड्स पण महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. ऍटॉमिक साईज असेल, व्हॅलेन्सी असेल आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे सगळं करा. आणि 8 मार्क लेसन आहे. आता आपण